तर आम्ही आदिवासी लोक आहे. येसगाव येसगाव मध्ये आमच्या संस्था आहे मच्छीमार. आणि आम्हाला दुसरे लोक येऊन त्रास द्यायला लागले. आम्ही मच्छीमार करणार माणसं आहे, आदिवासी आहे आणि पक्के सभासद आहे. त्याकरता आम्ही इथं ऑफिसवर आलो. आमचे दुसरे लोक आम्हाला त्रास देऊ राहिले. आम्ही मोर्चा आणतो, आम्ही अमुक करतो, असं करतो, आम्हाला बोलून ना आम्हाला धमकी देऊ राहिले. मी विनायक पंडित पवार, एकलव्य आदिवासी भिल समाज उन्नती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख म्हणून काम करतो. येसगाव पाट तलाव या तलावावर संस्था आहे. त्या संस्थेचे आज आम्ही इथं दुग्ध व्यवसाय या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो. याचं कारण असं की त्या ठिकाणी जे संस्था आहे त्या संस्थेमध्ये पूर्ण बराच समजा मागासवर्गीय समाज, एस-टी हे समाज तिथं मासेमारी करतो आणि तिथं बरेच काही लोक येऊन आणि त्या ठिकाणी काही पण कारवाया चालू आहे. आणि ते जर कारवाया चालू राहिल्या तर आमच्या ह्या आदिवासी समाजावर उपासमारीची वेळ येईल. म्हणून आम्ही आज या सर्व येसगाव वडोद इथले सर्व एस-टी बांधव हे सर्व त्यांना घेऊन इथं निवेदन देण्यासाठी आलो. त्यांनी सांगितलं का आमच्यावर जर कधी असं हे जर मोर्चे आंदोलन जर झाले तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. आणि हे सर्व सभासद आहे तिथले, म्हणून आम्ही आज या ठिकाणी मॅडमला निवेदन दिलेलं आहे. जय आदिवासी, जय जवाहर. मी चकनाथ त्र्यंबक मोरे एकलव्य सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष. माझ्या माहितीप्रमाणे येसगाव तलाव या तलावावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मच्छीमार संस्था या संस्थेमध्ये खुलताबाद तालुक्यातील आदिवासी समाज हा तिथे मासेमारी करून आणि आपला उदरनिर्वाह भागतो. आपल्या कुटुंबाचं मुलाबाळांचं शिक्षण सर्व त्या तलावावरती मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागतो. पण काही बोगस लोकांनी या संस्थेमध्ये काही बोगस कारभार चालू आहे असा काही पत्रव्यवहार या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्या पत्राचे मुख्य जे आहेत अनिल जाधव, या अनिल जाधव माझी विनंती आहे की अनिल जाधव साहेब, या संस्थेमध्ये कुठलाही एक कवडी भरबी बोगस हे कुठल्याही प्रकारचा बोगस व्यवहार नाही. त्यामुळे आपण आपल्या आदिवासी समाजाचा विचार करून आपण पत्रव्यवहार करायला पाहिजे होता. कारण या संस्थेमध्ये 75% आपला आदिवासी समाज आहे आणि आपण कोणाचाही ऐकून कुठल्याही प्रकारे पत्रव्यवहार करू नये अशी माझी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे. त्यामुळे मी सर्व जे त्या तलावावरती मासेमारी करतात त्या सर्व मच्छीमार बांधवांना मी या ठिकाणी घेऊन आलो आहे आणि माझे एकलव्य सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी मी निवेदन दिलेलं आहे. याच्या पुढे असंच पत्रव्यवहार चालू असला तर मी सर्व मच्छीमार बांधव घेऊन या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषणाला बसेल.